सुरुवात करणार आहोत. अर्थातच दोघांचं स्वागत करते आणि उमेश पाटील यांच्याकडे मी येते. उमेश, जे आज सकाळी जे काही झालं ते फारच अनपेक्षित वाटतं बाहेरून बघताना, परंतु अशा पद्धतीच्या बंडखोरीची म्हणा किंवा अशा पद्धतीची चलबिचल पक्षामध्ये आहे याची तुम्हाला कुणकुण होती का? इथे कुठेतरी संवाद कमी पडलाय असं तुम्हाला नाही का वाटत? काय झालंय की सकाळी आज सर्व त्या ठिकाणी प्रमुख नेत्यांची बैठक त्या ठिकाणी झाली आणि बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये सर्वानुमते त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आणि त्यामध्ये विक्रम संजय काकडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं आणि त्याचबरोबर सुनील टिंगरे यांना देखील त्या ठिकाणी एक ॲडिशनल अर्ज म्हणून भरायला सांगितलं. त्यांनाही माहीत होतं सुनील टिंगरेंना की पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार हे विक्रम संजय काकडे आहेत आणि आपल्याला तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी एखाद्याच्या अर्जामध्ये कुठली चूक राहिली तर सप्लिमेंटरी अर्ज असावा म्हणून आपला अर्ज भरला जातोय हे त्यांना त्यावेळेलाच कल्पना होती आणि त्या पद्धतीनं ते 2 अर्ज भरण्याचं त्या ठिकाणी ठरलं. यामध्ये सुनील टिंगरे यांची सुद्धा विक्रम काकडे यांच्या उमेदवाराला या उमेदवारीला संमती होती. सगळ्या बाजूनं विचार केल्यानंतर त्यांना सुनील टिंगरेंना पण माहीत आहे की ह्या सगळ्या उमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये ठरवत असताना कुणाचा मेरिट काय आहे, डिमेरिट काय आहे, सगळे इच्छुक उमेदवाराच्या संदर्भानं बारकाईनं विचार करून मतदारांची संख्या, शहरातले मतदार किती, ग्रामीण भागातले मतदार किती. नाही उमेशजी, नक्कीच तुम्ही पक्षांतर्गत या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार केला असेल, परंतु बाहेरून बघताना तरी ते प्रचंड नाराज आहेत आणि त्यांनी थेट काही पाऊल उचललं असं दिसलं. शिवाय काही नाराजांनी आज राजीनामे सुद्धा थेट दिलेले आहेत, काहींनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? एक लक्षात घ्या, ज्या वेळेला एकच जागा असते आणि अनेक नेते त्या ठिकाणी उमेदवारी मागत असतात त्यावेळेला त्या नेत्यांचे फॉलोअर जे असतात ते फॉलोअर जे आहेत ते अपेक्षा धरून बसलेले असतात की आपल्या नेत्याला उमेदवारी मिळेल आणि ज्या वेळेला त्यांना उमेदवारी मिळत नाही त्यावेळेला कार्यकर्ते नाराज होतात. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना आपल्याला समजूत काढावी लागते. बरं, हे अशा पद्धतीचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत अशा पद्धतीनं निवडणुकीच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर नाराज कुणी ना कुणी होतच असतं. शेवटी पक्ष संघटना असते, पक्ष संघटनेचे नेतृत्व असतं, नेतृत्व त्यांची समजूत काढत असतं. त्यांना वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी वेगळी संधी त्या ठिकाणी मिळण्याची अपेक्षा नंतर त्या ठिकाणी असू शकते. पक्षाचा कार्यकर्ता जो आहे तो कार्यकर्ता पक्ष नेतृत्वाने उमेशजी, अशा पद्धतीच्या हल्ली जेव्हा मतमतांतर किंवा नाराजी दिसते पक्षामध्ये तेव्हा कुठेतरी त्याला जुने नेते किंवा जुनी विचारसरणी आणि नवं नेतृत्व याच्यातला हा फरक तर नाही ना? अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये सातत्याने उभं केलं जातंय, विचारलं जातंय. त्यावर तुमचं काय मत आहे? असं अजिबात नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे, अजितदादाच्या अकाली निधनानंतर या पक्षाचं नेतृत्व आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे सर्वानुमते देण्यात आलं. पक्षाच्या सर्व आमदारांनी एकत्रित येऊन एकदा नव्हे तर 2 वेळेला आदरणीय सुनेत्रा वहिनींचं नेतृत्वाच्या संदर्भानं त्या ज्या निर्णय घेतील त्याला एकमुखी पाठिंबा देण्याचा ठराव देखील त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये करण्यात आला आणि त्यामुळं वहिनींच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये शिक्कामोर्तब झाल्यानंतर आणि निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना दिल्यानंतर पक्षाची सर्वसंमती असताना त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत हे सुद्धा घेत असताना त्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर, पक्षातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर, इच्छुक उमेदवारांच्या बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचे जे मतदार आहेत त्या मतदारांच्या बरोबर सर्व उमेदवारांच्या सुनेत्रा पवारांचं नाव सातत्याने निर्णय घेत असताना किंवा त्यांच्याकडनं